नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? 65 बेकायदा इमारती बांधकाम प्रकरणी कुटुंब बेघर होणार नाही, त्यांना दिलासा मिळेपर्यंत सहकार्य करणार श्रीकांत शिंदे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महारेरा प्रकरणातील 65 इमारतीमधील हजारो रहिवाशांना प्रशासकीय पातळीवर सर्वोतपरी मदत करून सर्वसामान्य निष्पाप रहिवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठी कायदे तज्ञ सल्लागार नेमून मदत करण्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले आहे। मुंबई येथील मुक्तगिरी या शासकीय निवासस्थानी कोंडमपा क्षेत्रातील खोट्या महारेरा प्रकरणात फसगत झालेले 65 इमारतीमधील 500-600 बाधित रहिवाशांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन माननीय उच्च न्यायालयाने दिलेले कारवाईचे आदेश आणि महानगरपालिकेकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईपासून आम्हाला सोडवा अशी विनंती करण्यासाठी भेटले असता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हे प्रकरण रहिवाशांकडून जाणून घेतले। या प्रकरणावर माझे पूर्ण लक्ष असून माननीय उच्च न्यायालयाने कारवाई करण्याच्या आदेशासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून मार्ग काढता येईल यावर कायदेतज्ञ यांच्याशी चर्चा सुरू असून प्रशासकीय पातळीवर सुद्धा सर्वोतपरी प्रयत्न करून मदत करून सर्वसामान्य निष्पाप रहिवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले। नुकतेच बदलापूर येथील दौऱ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या रहिवाशांना दिलासा मिळेबाबत सरकार म्हणून प्रयत्न करू असं आश्वासन दिले आहे। याची आठवण करून देत या अगोदर 2.5 वर्ष कारभार सांभाळलेल्या शिंदे सरकारने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक विषयात नागरिकांना दिलासा दिला आहे। मग तो म्हाडा प्रकल्पातील रहिवाशांच्या मासिक हप्त्याचा विषय, BSUP प्रकल्पातील घरांचा विषय, 27 गाव ग्रामीण भागातील वाढीव मालमत्ता कर अशा अनेक विषयात सरकार म्हणून आणि नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून बाधित नागरिकांना दिलासा दिलेला आहे। क्लस्टर योजना आणून जुन्या धोकादायक इमारतींना प्रश्नमार्गी लावण्याचा निर्णय घेतला। उल्हासनगर येथे देखील नगरविकास खात्यामार्फत नियमावली बदलून नवीन निर्णय घेऊन दिलासा दिला। तसंच ह्या महारेरा प्रकरणातील रहिवाशांच्या पाठीशी सुद्धा आम्ही आहोत। आपण मला 3 वेळा निवडून दिले याची जाणीव ठेवून पूर्णपणे सहकार्य करणार असून त्यांना दिलासा मिळेपर्यंत एक लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य करणार असून या प्रकरणातील निष्पाप रहिवाशांना मदत आणि खऱ्या आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे हीच भूमिका घेऊन पुढे जाणार असल्याचं आश्वासन यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जमलेल्या शेकडो नागरिकांना दिले। तत्पूर्वी रहिवाशांतर्फे जितेंद्र पवार आणि अशोक दोशी या दोन्हींना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी याबाबत लक्ष घालून सहकार्य करावे व आम्हा निर्दोष नागरिकांना तोडक कारवाईच्या व्यापातून कायमस्वरूपी मुक्त करावे अशी प्रतिनिधी मागणी केली।
या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, रवी पाटील, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, नगरसेवक नितीन पाटील, रणजित जोशी, युवा जिल्हा प्रमुख जितेन पाटील, शहर प्रमुख सागर जेधे, विवेक खामकर, बाळा म्हात्रे, संजय निकते, दीपक भोसले, संदेश पाटील, राहुल म्हात्रे हे पदाधिकारी उपस्थित होते। सर, आज कल्याण डोंबिवलीचे शेकडो नागरिक आपल्याला भेटायला आलेले आहेत, काय त्यांना आश्वासन आपण आपल्याकडून दिलेलं आहे, त्यांनी त्यांचं समाधान झालंय का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील 65 इमारतींचा जो विषय आहे की ज्यासाठी कोर्टाने आदेश दिलेत की 65 इमारती या तोडल्या पाहिजे आणि मला वाटतं या 65 इमारतीमधील राहणारे नागरिक जे आहेत जेव्हा त्यांनी रूम्स घेतले, बिल्डिंगमध्ये घर घेतले, तेव्हा त्यांना वाटलं की पूर्णपणे ही बिल्डिंग जी आहे ती लिगल आहे। पेपर त्यांना दाखवण्यात आले, KDMCचे पेपर असतील, रेराचे पेपर्स असतील, इवन दो पेपर्स दाखवून लोन देखील बँकेकडून मिळालेलं आहे। म्हणजे याच्यामधून साहजिकच लोकांना वाटणार की बाबा लिगल बिल्डिंग आहे, आम्ही लिगलमध्ये घरं घेतो आहे आणि त्यांचा कुठेही दोष नसताना देखील त्यांना आज मला वाटतं त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार आहे। कोर्टाने आदेश दिलेले आहेत, यासाठी आम्ही वकिलांची मदत घेतो आहे, त्यांना एक टीम देतो आहे, त्याचबरोबर UD डिपार्टमेंटमधून कशाप्रकारे त्यांना मदत करता येईल, त्यांना सेफगार्ड करता येईल। परवाच मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूरमध्ये असताना त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे लोकांना की आम्ही पूर्णपणे जे आहे लोकांच्या पाठीशी आहोत। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांनी देखील सांगितलेलं की याच्यामध्ये कुठली पॉलिसी करून यांना सेफगार्ड करता येईल का। तर माझं एवढं सांगणं आहे की बाबा पूर्णपणे या लोकांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत, शासन देखील या लोकांच्या पाठीशी आहे। याच्यामध्ये जर कारवाई कोणावरती करायची असेल तर ती कारवाई जी आहे ती बिल्डर्स ज्यांनी फसवणूक केली अशा लोकांवरती जी आहे ती कारवाई झाली पाहिजे। तर आमची बाजू जी आहे या लोकांची बाजू कोर्टामध्ये पुन्हा कशाप्रकारे मांडता येईल आणि कशाप्रकारे यांना दिलासा देता येईल, रिलीफ देता येईल, याच्यासाठी आमचे प्रयत्न जे आहेत ते पूर्णपणे सुरू आहेत। बिल्डरवर कारवाई करण्यासाठी काही तपास यंत्रणांना आदेश आपल्याकडून गेले? ह्याच्यावरती आता शासनाच्या माध्यमाने मला वाटतं याच्यामध्ये कमिटी करून काहीतरी ठोस तोडगा हा कशाप्रकारे निघेल याच्यावरती पहिलं तर आता प्रायोरिटी हे आहे की बाबा या लोकांना बेघर होता कामा नये, या लोकांवरची जी टांगती तलवार आहे ती कशी हटेल, या लोकांना कशाप्रकारे ज्यांनी समजून घेतलं की बाबा मी लिगल घरामध्ये चाललो आहे, कोणी लोन घेतलं, कोणी मंगळसूत्र विकून घेतलं, कोणी दुसऱ्याकडून पैसे उसने घेऊन घेतलं, जमिनी विकल्या लोकांनी, तर मला वाटतं याच्यामध्ये लोकांना दोष जो आहे तो कुठेच नाही आहे, लोकांचा दोष कुठेच नाही आहे। तर अशा लोकांच्या मागे जे आहे पूर्णपणे आम्ही लोक उभे आहोत। आज हे सगळे लोक मला भेटण्यासाठी आलेले आहेत। मी शिंदे साहेबांशी देखील या विषयामध्ये बोललेलो आहे। याच्या अगोदर देखील असे प्रसंग कल्याण डोंबिवलीमध्ये आले होते, जिथे लोकांना आम्ही मदत केली, लोकांना सहकार्य केलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टॅक्सचा विषय असेल, 500 कोटीपेक्षा जास्त टॅक्स हा माफ केला आपण 27 गावांचा, 27 त्याचबरोबर क्लस्टरसारखी योजना ही देखील त्यासाठीच आणली की धोकादायक इमारती ज्या आहेत आणि त्याचबरोबर इलिगल इमारती ज्या आहेत यांना कसं प्रोटेक्शन देता येईल, त्याचं कसं रिडेव्हलपमेंट करता येईल, त्याच्यासाठी आपण क्लस्टर पॉलिसी आणली, नवीन UDCPR आणला। उल्हासनगरसाठी एका शहरासाठी जनरल UDCPR पुरत नव्हता, रिडेव्हलपमेंट होत नव्हती, मग उल्हासनगरसारख्या शहरासाठी वेगळा UDCPR बनवण्याचं काम, त्याच्यावरती 1 वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यानंतर नवीन UDCPR बनवलं, जेणेकरून उल्हासनगरच्या डिलॅपिटेड इमारती ज्या आहेत धोकादायक ह्या देखील रिडेव्हलपमेंटला जातील। तर असे अनेक निर्णय, BSVPचे प्रकल्पामध्ये अडकलेली लोकांची घरं असतील ही देखील देण्याचा निर्णय जो आहे, तिथे देखील टॅक्स माफ करण्याचं काम, तिथे देखील लोकांचे पैसे माफ करण्याचं काम, त्याचबरोबर ह्याच्या अगोदर म्हाडाचा विषय झाला होता माझ्याच मतदारसंघामध्ये, त्यांना 2 इन्स्टॉलमेंट माफ करण्याचं काम हे देखील सरकारने केलेलंच आहे। तर सरकार सर्वोपरी लोकांच्या पाठीशी आहे। मी एवढं सगळ्या गोष्टी सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की याच्या अगोदर देखील असेच प्रसंग आलेले आहेत, त्या प्रसंगामधून आम्ही वाट काढलेली आहे। या प्रसंगामधून देखील कशाप्रकारे वाट काढता येईल याची पूर्णपणे प्रयत्न आणि पूर्णपणे ताकदीनिशी यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहोत। विषय सेन्सिटिव्ह असताना काही लोक याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, मला वाटतं याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये। लोकांच्या घरांचा विषय आहे, लोक जे आहे घराचं स्वप्न पाहत असतात, अनेक वर्ष लोक घराचं स्वप्न पाहतात की आपल्याला घर एका दिवशी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये
कधीतरी आपलं स्वतःचं घर जे आहे ते झालं पाहिजे. मला सगळ्यांना विनंती आहे की कोणीही याच्यामध्ये राजकारण करू नये. पूर्णपणे सरकार जे आहे हे लोकांच्या पाठीशी आहे. आम्ही लोकप्रतिनिधी लोकांच्या पाठीशी आहोत. याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे, जेणेकरून या सगळ्या लोकांना जो आहे तो आपण न्याय देऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना धमकीचे ईमेल्स आलेले आहेत पोलिसांकडे. गाडीने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. ही काही पहिल्यांदा धमकी आलेली नाही, याआधी देखील अशा धमक्या एकनाथ शिंदे साहेबांना आलेल्या आहेत. मला वाटतं याच्यावरती एन्क्वायरी जी आहे ही शासनाच्या मार्फत, सरकारच्या मार्फत, गृह विभागाच्या मार्फत जी आहे ती सुरू आहे आणि याच्या मागे कोण आहे ते लवकरात लवकर कळेल. दुसरी गोष्ट, दिल्लीत आज शपथविधी पार पडलेला आहे. बहुमताचं सरकार स्थापन झालेलं आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत तुम्ही देखील खासदार आहात, काय सांगाल? दिल्लीमध्ये खूप वर्षानंतर तिथे BJPचं सरकार आलं. मी त्यांचं अभिनंदन करतो खूप. आणि महिला मुख्यमंत्री ज्या प्रकारे आपण लाडकी बहीण योजना इथे राबवतो आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान देखील केलं. आणि आज दिल्लीचे धुरा जी आहे ती एका महिलेच्या हाती देण्याचं काम माननीय मोदीजींनी केलेलं आहे. मला वाटतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली नक्कीच दिल्लीमध्ये जे आत्तापर्यंत कामं होत नव्हती, दिल्लीमध्ये पोल्युशनचा विषय असेल, दिल्लीमध्ये ट्रॅफिकचा विषय असेल, दिल्लीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल, दिल्लीमध्ये यमुनाचा पोल्युशनचा विषय असेल, हे सगळे विषय गेले अनेक वर्ष तसेच गंभीर होते. हे विषय सोडवण्याचं काम नक्कीच नवीन सरकार करेल आणि नवीन सरकारला खूप खूप शुभेच्छा देखील देतो. असं म्हटलं जातं दिल्लीतलं सरकार बसल्यानंतर आता महाराष्ट्रातलं तुमचं जे ऑपरेशन टायगर आहे ते आता अधिक जलद गतीने सुरू होईल. पण दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंकडून देखील सेव्ह टायगर या ऑपरेशनची आता घोषणा झालेली आहे. दर मंगळवारी सगळे UBTचे नेते आहेत ते सेनाभवनमध्ये बसणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि नाराजांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर ह्या सेव्ह टायगरकडे कसं बघतात? बघा, मला वाटतं हे अगोदरच करायला पाहिजे होतं. आता सगळे टायगर जे आहे ते तुमच्या पक्षामधून जे आहे, म्हणजे तुमच्याकडून निघातून बाहेर निघाले. त्यांनी प्रयत्न केला होता, पण मला वाटतं सगळे लोक जे आहेत आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, त्यांना जोडले जात आहेत. रोज नवीन नवीन पक्षप्रवेश होत आहेत, कारण की लोकांना विश्वास आहे की 2.5 वर्ष अगोदरचं सरकार हे 2.5 वर्ष नंतरचं सरकार. कोरेगाव भीमा सुनावणीवरून प्रकाश आंबेडकरांचा घणाघात. आमदारकी सुद्धा ठेवता येत नाही अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सबमिट करण्यात आल्या होत्या आणि त्या सबमिट करताना एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला होता की पोलीस कमिशनर पुणे आणि ग्रामीणचे असणारे SP या दोघांचंही वेगवेगळं वर्जन आहे. ग्रामीण पोलीस हे असणारं मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्यावरती इशारा करते आणि पुणे कमिशनर जे आहे ते नक्षलवाद्यांवरती इशारा करते, अशी असणारी परिस्थिती आहे.
म्हटलं याच्याच बरोबर असणारा एक तिसरा अँगल आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदजी पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र लिहित असताना त्याच्यामध्ये राईट विंग जे आहे या राईट विंग वरती त्यांनी असणारा ब्लेम ठेवला होता अशी असणारी परिस्थिती आहे. तर कमिशनने असं मांडलं की आमच्या समोर त्याच्या संदर्भातली कुठलीच कागदपत्र आलेली नाही. तर मी त्यांना असणारं ती जी कागदपत्र आहेत बातम्या आलेल्या आहेत या सगळ्या आपल्या समोर सादर करतो असं आश्वासन दिलं होतं ते मागितल्यानंतर आणि आज ते पूर्णपणे सादर करण्यात आलेलं आहे. ते पत्र वाचल्यानंतर कमिशनचं ओपिनियन असं झालेलं आहे आणि ते ठामपणे आज काही म्हणाले नाही पण इंडिकेशन त्यांनी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे की अजून एकदा आपल्याला हिअरिंग घ्यावी लागेल आणि त्या हिअरिंग मध्ये शरद पवारांचं जे हे म्हणणं आहे राईट विंगचं जे आहे ते म्हणणं आणि त्यांनी लिहिलेलं पत्र या संदर्भातलं पुन्हा साक्षी घेण्याची आवश्यकता आहे का ते तपासणार आहेत आणि कळवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. पत्रात नेमकं काय होतं सर आणि शरद पवारांना बोलवणार आहेत का त्यासाठी? हा ते त्यांनी एक्झामिन करतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मग 3 थिअरीज त्याच्यामध्ये मी असं म्हणेन म्हणजे एक SP ग्रामीण यांचं वेगळं म्हणणं, पुणे कमिशनर यांचं असणारं वेगळं म्हणणं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं तिसरं म्हणणं अशा रीतीचं असणारं ते एक्झामिन करण्याचं आहे आणि ते लवकरच आम्हाला कमिशन कळवेल असं त्या ठिकाणी आहे. शरद पवारांनी जे काही प्रेसमध्ये म्हटलं होतं त्या काळात आणि जे आता असणारं कमिशन पुढे मांडलंय ते म्हणजे की लेफ्ट विंग म्हणजे हिंदू अतिरेकी संघटना ज्या आहेत त्यांनी हिंदू हा शब्द वापरलेला नाही परंतु त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे त्यांचा इशारा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा तोही अँगल समोर आणला पाहिजे असं कमिशनचं म्हणणं आहे कमिशनमध्ये आणि त्या संदर्भातला ते लवकरच निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील अशी असणारी परिस्थिती. गरज पडली तर आयोग समजा जर गरज पडली तर तेच म्हणालोय की ते आता सगळं दाखल केलेली कागदपत्र जी आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून शरद पवारांना बोलवणं त्यांना गरज वाटत असेल तर ते बोलवतील. साहेब तुम्ही पहिल्या दिवसापासून या मुद्द्यावर आवाज उठवला होता मात्र आता जे काही पवारांचं म्हणणं आहे त्या मुद्द्याची तुम्ही सहमत आहे कुठल्या ते त्यांनी राईट विंगचं आहे लेफ्ट विंग नाही राईट विंगचं जे आहे त्यांनी ज्या राईट विंगच्या ह्याच्या संदर्भातलं आहे ते माझ्या अंदाजानं ग्रामीण पोलीस जो आहे ग्रामीण पोलीस हा त्याच दिशेने असणारा इशारा करतोय अशी असणारी परिस्थिती आहे. सर हे झालं वेगळा विषय. धनंजय मुंडेंच्या बाबतीत धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र भेटली होती अशी चर्चा जी आहे ते बावनकुळेंनी सांगितलं. नेमकं मग 1 महिनाभर त्यांचा जो वाद सुरू होता धस आरोप करत होते मुंडेवर मग हे काय सुरू होतं सर? ते मी देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती की तुम्ही FIR पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी. त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की FIR त्या ठिकाणी दाखल करावा. तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असं FIR त्या ठिकाणी दाखल करा. तुम्हाला जे जे आरोपी वाटतात त्या सगळ्यांची नावं तुम्ही असं त्या ठिकाणी नमूद करा. मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी असा आरोप करतोय की जे आंदोलन करते सगळे आहेत
त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असताना परिस्थिती. म्हणजे दळत जरांगे कोणी असेल, मी आता मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये. डिरेल करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे. बघा, जोपर्यंत तुम्ही FIR मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही, तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणतात द लॉ इज सेट इन मोशन, असं होत नाही. कायदा तुम्हाला तो मोशन. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? वंदा म्हात्रेंनी लुटला क्रिकेटचा आनंद. धारावे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत वंदा म्हात्रेंची बॅटिंग. Shankar Education Societies, Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. चांदोली प्रकल्पग्रस्तांचे विद्यार्थ्यांनी पत्रातून मांडल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या. मागण्या मान्य करण्याची सरकारला केली विनंती. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मणदूर येथे चांदोली प्रकल्पग्रस्तांचे गेल्या महिनाभरापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. उघड्यावर आणि थंड वाऱ्यात बसलेल्या या प्रकल्पग्रस्तांची प्रशासनाने देखील दखल घेतलेली नाही. वर्तमानपत्रातून ही बातमी वाचल्यानंतर इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पग्रस्तांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उघड्यावर थाटलेला संसार, चिमुकल्या पोरबाळांचे होणारे हाल, थंडी वाऱ्यात कुडकुडणारी वयोवृद्ध माणसं, 28 वर्षापासून सुरू असणाऱ्या संघर्षाच्या कथा सांगताना डोळ्यातून वाहणारे अश्रू, हे सारं ऐकून आणि वस्तुस्थिती पाहून प्रकल्पग्रस्तांना भेट द्यायला आलेल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. येथील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांनी समस्या जाणून घेतल्या. शाळेत आल्यानंतर या समस्या आणि त्यांच्या भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केल्या. जवळपास 100हून अधिक विद्यार्थ्यांनी ही पत्र सरकारला पाठवली आहेत. स्वतःला मायबाप म्हणवणाऱ्या सरकारनं आमच्या भावना समजून घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. आमच्या वयाची मुलं, त्यांची मुलं बाळ, नातवंड यांच्या घरामध्ये त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसले आहेत. घरी आणि आंदोलनाच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी त्यांची संसाराची घडी विस्कटली आहे. मायबाप सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन गेल्या 40 दिवसापासून सरकारकडे निर्णयाकडे आस लावून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊन त्यांना लवकरात. नमस्कार, मी श्रद्धा विनोद कांबळे, इयत्ता 9वी क ची विद्यार्थिनी, सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा इस्लामपूर. 14 फेब्रुवारी रोजी आम्ही चांदोली येथे गेलो होतो. चांदोलीमधील मंदूर येथे गेलो. तेथे आम्ही पाहिलं की काही प्रकल्पग्रस्त आंदोलनासाठी बसले. तर आम्ही त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतल्या. तर आम्हाला कळालं की चांदोलीमध्ये जे अभयारण्य आहे आणि प्रकल्पग्रस्त ते होते
तिथे बसले होते तर त्यांना काही समस्या भेटत नाहीये, त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाहीये. आमच्या आजीच्या, आजोबांच्या, आई वडिलांच्या वयाचे ते तिथं उघड्यावर बसले. त्यांचा हाल अपेष्टांचं आमच्याकडून बघवलं नाही, आमच्या पण डोळ्यात पाणी आलं. तर सरकारने प्लीज त्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि आमची पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही मान्य कराल आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवाल, कारण गेले 40 दिवस झाले ते तिथं बसलेले आहेत. तर प्लीज तुम्ही त्यांच्या मागण्या करावी. न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. न्याय. माजी नगरसेवकांनी केली भाजपात घर वापसी, शरद पवार गटाकडून संतप्त प्रतिक्रिया. नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांच्या नेतृत्वात शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. मात्र विधानसभेच्या संदीप नाईकांचा पराभव झाल्यानंतर सर्व नगरसेवक द्विधा मनस्थितीत होते. 4 दिवसांपूर्वी या सर्व नगरसेवकांनी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केवळ तिकीट मिळवण्यासाठी हा प्रवेश होता का? नक्की त्यांनी मनापासून प्रवेश केला होता की हा वरवर प्रवेश होता, अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही अनेक वेळा शरद पवार गटाकडून नवी मुंबई कार्यकारिणीच्या मीटिंग आयोजित केल्या होत्या, मात्र निमंत्रण देऊन कोणत्याही मीटिंगला हजर न राहणे, कोणताही प्रतिसाद न देणे यावरून त्यांचा स्वार्थीपणा दिसून येत होता. मात्र आता पुन्हा एकदा स्पष्ट होत असून हे नगरसेवक नक्की पक्षामध्ये काम करण्यासाठी आले की फक्त विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी आले होते, याबाबत शंका व्यक्त होत आहे. पक्षाने आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते असतील ते एक दिलाने त्यांच्या विजयासाठी झटत असतो, पण ज्यावेळी विधानसभेच्या निवडणूक झाल्या त्यावेळी त्याने अनेक कार्यक्रम घेतले. तिथं ना जिल्हाध्यक्षांना ना कुठल्याही जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मीटिंग किंवा बोलवत नव्हते. ते फक्त जे नगरसेवक त्यांच्या बरोबर आले होते त्यांच्या बरोबरच मीटिंग करत होते. याचा अर्थ असाच होतो की ते पण पक्षात आले होते की नव्हते, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. नाही, कारवाई करायचा प्रश्न येतच नाही, कारण काय झालंय ते आल्यापासून राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली फक्त निवडणुकीसाठी होत्या, अन्य कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते सहभागी होत नव्हते. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांना त्यांची चॉईस होती कुठं राहायचं काय नाही ते. त्याच्याबद्दल आम्ही काय म्हणत नाही का आज आमच्याकडे होते उद्या भाजपकडे गेलेत. कारवाई करण्याचा मी पक्षाला कळवलं होता की अशा प्रकारचं होतं, पक्षाच्या नेतृत्वाने यांच्याकडे दुर्लक्ष केला, याचा अर्थ मला पण समजत नाही. सर, यापुढे असे प्रकार होणार नाहीत पक्षामध्ये, यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काय काळजी घ्याल? नाही, जिल्हाध्यक्ष कोणीही असो, तुम्ही बघितलं असेल बीजेपीचा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र गरज साहेब यांनी पण त्यांना पत्र दिला होता का 6 वर्षासाठी निलंबित, पण शेवटी त्याचं पण काय चालतं, वरच्या लेवलने जे विचार
एकदा घेतले की त्या जिल्हाध्यक्षाला मानावं लागतं. तसं पण माझीच परिस्थिती आहे. बीजेपी मध्ये तर आमच्यापेक्षा कडक काय नियम आहेत, पण ते पण बीजेपीने आज फक्त सत्तेसाठी आपले पायदुली लावले त्यांनी. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. न्याय म्हणजे सत्याचा विजय.